अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। जय शंकर। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका पहिल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये। आणि मी तुमच्यासोबत आज एक असा आलेला अनुभव शेअर करणार आहे। तर मला एक शंकर अनुभव आला आहे, तो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे। शब्दात मांडणे कठीण आहे, परंतु मी प्रयत्न करणार आहे। जेवढं जमेल तेवढं मी जसा सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तर झालं असं की मी आणि माझे भाऊजी आम्ही दोघंही काशीला गेलो होतो महाकुंभमध्ये। तर आम्ही पुण्याहून निघालो होतो थेट वाराणसीला। आम्ही फ्लाईटनी पोचलो। फ्लाईट थोडी लेट झाली, पण आम्ही पहाटेच्या वेळेस आम्ही पोचलो। 4:30-5च्या दरम्यान आम्ही पोचलो। आणि तिकडे मग आम्ही घाटांवर वगैरे गेलो, गंगेचे स्नान करावं आणि मग दर्शनाला जावं असा आमचा प्लॅन होता। त्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं। आणि महाकुंभ असल्यामुळे खूप गर्दी, सगळीकडे तोबा प्रचंड गर्दी, सगळीकडे ते वातावरण गर्दीचं। आणि मग असं करत मग आम्ही गंगेच्या घाटावर गेलो, तिकडे थोडं स्नान वगैरे करून म्हणून आम्ही तिथे पोचलो। काय सुंदर छान वातावरण असं गंगेचे, खूप छान। पहाटेची वेळ, त्यामुळे आकाशात अक्षरशः असं केसरी रंग पसरला होता आणि खूप छान दिसत होतं। ते प्रतिबिंब पाण्यात असं उमटत होतं, बघतच राहावं असं इतकं छान। खूप गर्दी, पण तरीसुद्धा एवढी गर्दी असूनसुद्धा बिलकुल आम्हाला भीती वाटली नाही किंवा आम्हाला काही असं वाटलं नाही, उलट छान वाटलं। पण आम्ही तिकडून असा विचार केला की आता काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला पहिले जाऊत आणि मग काळभैरवनाथाला जाऊत। पण तिथे अशी प्रथा आहे की पहिले दर्शन हे काळभैरवनाथाचं घ्यायचं असतं आणि मग काशी विश्वेश्वराचं घ्यायचं, अशी प्रथा एक। त्याप्रमाणे आम्ही मग गर्दी इतकी की आम्ही असं ठरवलं की पहिले काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं आणि मग भैरवनाथाचं घेऊयात। आता ठरवलं तर असं आहे, ठरवलं आहे, पण मनामध्ये तर एक राहतो की आपण असा प्रोटोकॉल तर ब्रेक नाही करत आहे ना, किंवा आपण जे ऐकत आलो आहे आत्तापर्यंत की असं ऐकत आलो की पहिले दर्शन हे भैरवनाथाचंच घ्यायचं असतं। आणि असू दे आता, पण आता जे ठरवलं आहे आता तर आपण ते करूयात। हे सगळे मनामध्ये विचार घेऊनच आम्ही चाललो होतो। आणि पण वाट धरली होती आम्ही मंदिराची, म्हणून आम्ही पटकन दर्शन घेऊयात आणि मग निघूयात। किती गर्दी असेल, किती वेळ लागेल, काय याचा अंदाज नव्हता, म्हणून आम्ही जे होईल ते होईल, चला आधी दर्शनाला जाऊत असं म्हणून आम्ही निघालो। मग जात असताना अचानकच बघतोय मी त्या गल्लीबोळातनं आम्ही जे चाललो होतो, काशीत खूप गल्लीबोळ आहेत, आणि त्या गल्लीबोळातनं जाताना आम्ही चालत असं साईन बोर्ड्स बघत बघत पोचलो। आणि बघतो तर काय, मी थेट शंकर महाराजांच्या मंदिरातच पोचलो। आता शंकर महाराजांचं मंदिर काशीत आहे हे मला बिलकुल माहीत नव्हतं, पण आता त्यांचीच लीला, हे त्यांची काशी ही शंकराचीच नगरी आहे, त्यामुळे त्यांच्या नगरीत त्यांनी मला त्यांच्या मंदिरात बोलवून घेतलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि मी अवाक झालो आणि मी बघतच राहिलो। खूप छान मंदिर आहे काशीमध्ये शंकर महाराजांचं, इतकं छान मंदिर आहे, मला बिलकुल माहीत नव्हतं। पण त्यांनी एक प्रकारे मला प्रचितीच दिली की तू असं काही नसतं की पहिले कोणाचं दर्शन घ्यायचं, काय ह्याचं आधी बाबांचं स्वतःचं दर्शन, त्यांचं दर्शन मला पहिले झालं। आता तू बिंदास राहा, बिलकुल काळजी करू नकोस, असं जरी मला एक संकेतच दिला ह्यातनं। मला फार छान वाटलं, मला फार बरं वाटलं। आणि तिकडं आम्ही खिचडी वगैरे बनवत होते, पहाटेची वेळ होती, आणि त्यांना एक वेगळ्याच नावाने ओळखतात, त्यांना खिचडी बाबा म्हणून ओळखलं जातं तिकडं, ही माहिती मला तिथेच कळाली। आणि तिथे पहाटे आम्ही 6 वाजता पोचलो। खिचडी बनवायची चालू होती, तिकडे लोक होते आजूबाजूला, सेवेकरी होते, आम्ही सेवेकरींशी पण बोललो। तर त्यांनी पण आम्हाला खूप छान माहिती सांगितली की सगळं त्यांनी एक वाक्य म्हटलं आहे त्याच्यामध्ये की बाबा बुलाते है, आणि खरंच बाबा खरंच बुलाते है। हे जे एक प्रत्यक्ष मला अनुभूती आली की बाबा बुलाते है, आणि प्रत्येकाने काशीत गेल्यावर अवश्य ह्या मंदिराला भेट द्यावी। इतकं सुंदर आणि इतके छान आणि प्रसन्न वातावरण या मंदिराचं आहे। तर हाच माझा एक अनुभव जो आला आहे तो सांगायचा। आणि अजून एक ह्याच रिलेटेड अजून एक असा उल्लेख आहे की आपण जेव्हा शंकर गीता वाचतो त्याच्यामध्ये पण एक उल्लेख आहे की महाराज जेव्हा काशीत गेले
तिकडे त्यांना एक पुजाऱ्याने त्यांना हाकलून दिलं आणि मग महाराज गंगेत नावेवर जाऊन बसले आणि मग तिकडं मंदिर असं गरगर फिरू लागलं, पुजाऱ्यांना आत जाता येईना. मग त्यांना लक्षात आलं की बाबा आपलं काहीतरी चुकलं आहे आणि मग त्यांनी शोधलं, आपण ज्याला हाकलून दिलं त्याच्याच हा प्रकोप आहे म्हणून असं व्हायला लागले. म्हणून त्यांनी जाऊन महाराजांना शोधलं आणि महाराजांना माफी मागितली. नंतर महाराज म्हटले की ठीक आहे, जा, तुला विश्वेश्वर दिसेल मंदिरात, तुझं मंदिरात फिरणंही शांत होईल. असं म्हटल्यावर ते मंदिरात फिरणं शांत झालं, सगळं छान व्यवस्थित. मग ते पुजारी जे होते की त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की आधी पूजा शंकर महाराजांची आणि मग काशी विश्वेश्वराची, असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर आणि मग काहीचा तसंच मलाही हा अनुभव आलेला आहे. त्यांची नगरी आहे आणि आपण म्हणजे आवर्जून जाण्यासारखी, आणि त्यांनी मला एक खूप छान आठवण दिलेली आहे काशीबद्दल. ही आठवण कायम माझ्याबरोबर राहील आणि हा एक छानसा असा अनुभव आहे, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. कहाँ से कहाँ लेके आए? जय शंकर, जय शंकर। बाबा जी बुलाते हैं। हाँ, बाबा जी बुलाते हैं, बाबा जी बुलाते हैं। बहुत दयालु बाबा है। हाँ, मैं उनका चेला हूँ। मेरा काम है बनाने का खिचड़ी। हाँ, खिचड़ी मीठी बोली बोलता हूँ, प्रेम से खिलाता हूँ, प्रेम से खाओ भी और लेके भी जाओ। हाँ, ये बाबा जी को कृपा है। बाबा जी बोले ये मीठी बोली बोलो, प्रेम से खिचड़ी बनाओ, प्रेम से खिलाओ और उनको पार्सल भी घर से दो, फैमिली के लिए। ये फैमिली भी खाएगा तो कम से कम याद तो करेगा कि बाबा को खिचड़ी खाया। हमारी मीठा बोली बोल के बनाता हूँ, हमारा कर्म है बनाने का। ग्यारह बरसात घर दुआर मेरा यही है। मेरा गुरु आते हैं 15 किलोमीटर, 15 किलोमीटर, वो 8 बजे आएंगे। हमारा यही बाबा जय शंकर, जय शंकर, जय शंकर।